यानंतरची पुढची महत्त्वाची मोठी बातमी, राहुल गांधींना आता शासकीय बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवली गेलेली आहे। लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने राहुल गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे आता राहुल गांधींना आपला सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे। पुढची महत्त्वाची मोठी बातमी बघूया। महाविकास आघाडी मोठ्या धर्मसंकटात सापडलेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे काँग्रेसचा हात सोडणार का, हा प्रश्न आता निर्माण झालाय। उद्धव ठाकरेंनी खडेबोल सुनावल्यानंतर संजय राऊत आता राहुल गांधींची भेट घेणार आहेत। एकंदरीतच या दोन्ही पक्षातला तिढा तुटण्यापर्यंत लांबण्याची चिन्ह आता निर्माण झाली आहेत। राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है। गांधी किसी से माफी नहीं मांगता। राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय, सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही। राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुन्हा एकदा अपमान केला। त्यामुळे संतप्त झालेल्या उद्धव ठाकरेंनी मालेगाव मधल्या जाहीर सभेत राहुल गांधींना चांगलंच फटकारलं। 2019 मध्ये तेव्हाच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीत प्रवेश केला। सत्तेसाठी वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले, मात्र आता सत्ता गेल्यानंतर त्यांच्यातले वैचारिक मतभेद महाविकास आघाडीच्या मुळावर येत आहेत। उद्धव ठाकरेंनाही अखेर या मुद्द्यावर कठोर भूमिका घ्यावी लागली, तर संजय राऊत यांना दिल्लीला जाऊन राहुल गांधींची भेट घेण्याची वेळ आली आहे। ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे। कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही, अजिबात पटणार नाही। लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही। हा महाराष्ट्र वीर सावरकरांचा अशा प्रकारचा जो अपमान आहे प्रकारचा, त्यांना माफीबीर म्हणणं किंवा इतर काही गोष्टी त्यांचा उल्लेख करणं हे महाराष्ट्र कधी स्वीकारणार नाही। कारण आम्ही सदैव आमच्या बालपणापासून अनेक पिढ्या सावरकरांपासून प्रेरणा घेत आम्ही लढाईला उतरलेलो आहोत। 1-2 दिवसात राहुल गांधींची भेट घेऊन या विषयावर त्यांच्याशी चर्चा करू। राहुल गांधींमुळे ठाकरे गटाची चांगलीच गोची झाली आहे, तर दुसरीकडे प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची चांगलीच तारांबळ उडाली। आम्ही कुठल्या सावरकर बद्दल राहुलजी बोलले तर त्याचं कोणाला समजत नसेल तर आम्हाला काय माहिती। प्रोग्राममध्ये सावरकर हा विशेष नव्हता। आम्ही सर्वधर्म समभावाचं आम्ही पुरस्कार करतो, आम्ही हे सगळ्यांनाच माहिती आहे। आम्ही कुठल्याही धर्माचा कुठल्याही व्यक्तीचा आम्ही द्वेष करणार नाही, ही भूमिका काँग्रेसची आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर नेहमीच स्तुतीसुमन उधळले। सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका देशाला दिशा देणारी होती, असं बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा सांगितलं। सावरकरांचा विरोध करणाऱ्या काँग्रेसचा बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत समाचार घेतला, याची आठवण राम कदम यांनी करून दिली। का भाषणात जे काही बोलला ती केवळ नौटंकी होती। म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं राहुल गांधींचं आम्ही सहन करणार नाही, आणि दुसऱ्याच ठिकाणी त्याच राहुल गांधीच्या काँग्रेससोबत घरोबा करायचा, हा दुटप्पीपणा नाहीये। हिंदुत्वाचा पुरस्कार ही ठाकरे गटाची आतापर्यंतची ओळख राहिली आहे। त्यांच्या पक्षाचं मुखपत्र असलेला सामना ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं दैनिक म्हणून ओळखलं जातं, आणि काँग्रेसकडून हिंदुत्वाचे सूर्य असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणीवपूर्वक अपमान केला जातोय। त्यामुळे या मुद्द्यावरून महाविकास आघाडी तुटणार की राजकीय स्वार्थासाठी एकत्र राहणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।